ज्यांनी ज्यांनी रिक्षा परमिटसाठी अर्ज केलेले होते त्यांना आता परमिट मिळणार आहे, पण त्यांना मराठी बोलता आलं तरच मिळणार आहे. मराठीतलंच प्रतिज्ञापत्र पाहिजे आणि प्रतिज्ञापत्रात मला भाषेचं ज्ञान आहे, मला मराठी भाषा येते हे त्या प्रतिज्ञापत्रात हवं आहे आणि प्रत्यक्षात 5 ओळीच्या अधिकाऱ्यांच्या समोर लिहायचं आहे. आता काही आरटीओने असा घोळ घातला आहे ना, ह्या जवळजवळ फायली आहेत ना, फायली 400 जमा करून ठेवल्यात 4 महिने झालं. त्यांनी ताबडतोब फायली ज्या त्याच्या आहेत त्यांना ताबडतोब सोमवारच्या सोमवारी दिल्या पाहिजेत आणि 15 तारखेपर्यंत मराठी भाषा शिकण्यासाठी मुदत दिलेली आहे. 15 तारखेनंतर येऊन काढून द्यात ना. 15 ऑगस्टपर्यंत दिलेली आहे, 25 ऑगस्टला काढून द्या. केव्हा काढायचं तेव्हा काढून द्या ना, पण मराठी भाषा आली पाहिजे. 5 ओळी तिथं लिहिल्या पाहिजेत. अफिडेविट मराठीत हवा आहे. राशन कार्ड, वोटिंग कार्ड ही सगळी कागदपत्र पाहिजेत. आणि परराज्यातलं जर लायसन काढलेलं असेल तर ते परमिट तर देताच येणार नाही. ज्या अधिकाऱ्यांनी ज्या RTO कार्यालयात अशा फायली घेऊन ठेवलेल्या आहेत त्यांनी सोमवारी सकाळी फोन करायचं आणि ज्याच्या त्याला फायली द्यायच्या आणि त्यांना सांगायचं मराठी बोलता आलं पाहिजे, 5 ओळी लिहायच्या आहेत, मराठीत कागदपत्र ही पाहिजेत, अफिडेविट पाहिजे. हे जर तुमचं असेल तरच आम्ही तुमचं एका दिवसात इरादापत्र देऊ. नाही तर शिकून या तुम्ही. 15 ऑगस्टपर्यंत तुम्हाला मुदत दिली आहे, काय पडलं परमिटचं? कारण ह्या झोल करण्यासाठी सगळ्या फायली ठेवलेल्या आहेत आणि हा लोचा करणार आहे. लोचा केला की अधिकारी गेले म्हणून समजायचे, नोकरी गेली तुमचं म्हणून समजायचे. हे मात्र लक्षात ठेवा. कुठल्या अधिकाऱ्यांनी फायली जमा करून ठेवलेले आहेत 400-500, आकडेवारी तर बाहेरच पडेल. पुन्हा हे डायरेक्ट तक्रार मुख्यमंत्र्याला जाणार आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नाहीतर त्या अफिडेविटमध्ये करून द्या तुम्ही झोल करण्यासाठी तुम्ही म्हणशीला की मी मराठी भाषा शिकेन. 15 तारखेपर्यंत मुदत दिली आहे ना, शिकून द्या ना. 15 ऑगस्टपर्यंत दिलेली आहे ना मुदत. 5 ते कवा बी शिकून काढून द्या. आत्ता शिकला तर त्याला घ्या तिथं लिहून आणि देऊन टाका त्याला इरादापत्र, पण कागदपत्र पाहिजेत सगळी. आता झोल हे जेवढी आता ही परमिट लिमिटेड आहेत अर्ज, प्रत्येक RTOमध्ये 700-800 फॉर्म असतील. बस ही तपासायला सगळे फॉर्म ह्या फायली तुमच्या जाणार आहेत आणि कारवाई मात्र निश्चित होणार. घोटाळा केला की तुमच्यावर निश्चित कारवाई हे करावी लागणार आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मराठी आलं, मराठी लिहिता आलं तरच त्याला रिक्षाचं इरादापत्र, आधार कार्ड, वोटिंग कार्ड, पोलीस दाखला, 15 वर्षाचा वास्तव्याचा दाखला, राशन कार्ड, वोटिंग कार्ड इथले प्रूफ त्याला हवेत आहेत. व्हिडिओ शेअर करा.